मी तुम्हाला 2 वर्षापूर्वी भेटलो होतो. तो रोज 6 वाजता नंतर घरी येतो. मी रोज सायंकाळला जेवणापूर्वी अभ्यास करतो. नमस्कार, ज्ञानसागर स्पोकन इंग्लिश वरोरा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे पूर्वी, नंतर, आधी असे अर्थ दाखवणारे प्रेपोजिशन्स ऑफ टाइम, आफ्टर, बिफोर अँड अगो. लेट्स हॅव अ लुक. Before, after, ago. तर बिफोरचा मराठीमध्ये अर्थ होत असतो पूर्वी, आफ्टरचा अर्थ होत असतो नंतर आणि ॲगोचा अर्थ होत असतो पूर्वी. तर पूर्वी असा अर्थ दाखवणारे दोन प्रेपोजिशन्स ऑफ टाइम आहे, बिफोर आणि ॲगो. तर बिफोर आणि ॲगो कधी वापरायचा आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ. पहिले आपण लक्षात घेऊ बिफोर कधी वापरायचं. बिफोर म्हणजे पूर्वी, पूर्वी किंवा आधी. एखाद्या वेळेच्या आधी, एखाद्या महिन्याच्या आधी, एखाद्या वर्षाच्या आधी किंवा पूर्वी जर आपल्याला म्हणायचं असेल तर बिफोरचा वापर करत असतो. बिफोरचा अर्थ काय होत असते? अर्लियर, अर्लियर दॅन somebody or something. अर्लियर दॅन somebody or something म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आधी, पूर्वी किंवा एखाद्या गोष्टीच्या म्हणजेच एखाद्या वेळेच्या आधी किंवा पूर्वी जर म्हणायचं असेल तर बिफोर या प्रेपोजिशन ऑफ टाइमचा वापर करत असतो. जसं आपण एक्झाम्पल द्वारे समजून घेऊ. जसं तो 6 पूर्वी येतो तर मी असं म्हणणार he comes before 6 o'clock. Before 6 o'clock म्हणजे 6 वाजता पूर्वी, 6 वाजेच्या आधी असा अर्थ बिफोर दाखवत आहे. जर एका विशिष्ट वेळेच्या आधी किंवा पूर्वी म्हणायचं असेल तर आपण बिफोर त्या टायमिंगच्या आधी, वेळेच्या आधी वापरत असतो. ओके. दुसरं एखादं एक्झाम्पल, मी जेवणापूर्वी रात्रीच्या अभ्यास करतो. मी रात्रीचं जे जेवण आहे त्या जेवणाच्या पूर्वीच अभ्यास करतो. सो आय कॅन से आय स्टडी, मी अभ्यास करतो. आय स्टडी बिफोर माय डिनर, बिफोर माय डिनर और बिफोर द डिनर. आय स्टडी बिफोर द डिनर म्हणजे रात्रीच्या जेवणापूर्वी मी अभ्यास करतो असा अर्थ झाला. मग जेवणाच्या पूर्वी जर म्हणायचं असेल तर बिफोर द डिनर. एखाद्या विशिष्ट वेळेच्या पूर्वी म्हणायचं असेल तर बिफोर दॅट पर्टिक्युलर टाइम, स्पेसिफिक टाइम. ओके. बिफोर 6 o'clock 6 वाजता पूर्वी, 6च्या आधी. ओके. टॉम कार्यक्रम संपण्याच्या आधी आला. कार्यक्रम संपायचाच होता. टॉम कार्यक्रम संपल्यावर नाही आला, संपल्यानंतर नाही आला तर संपण्याच्या पूर्वीच आला. तर आता मला पूर्वी म्हणायचं आहे, कार्यक्रम संपण्यापूर्वी म्हणायचं आहे तर मी म्हणणार टॉम केम बिफोर, पूर्वी, बिफोर द प्रोग्राम वॉज ओव्हर. ओके. बिफोर द प्रोग्राम वॉज ओव्हर म्हणजेच प्रोग्राम संपण्याच्या पूर्वीच आला होता, म्हणजेच त्याला कार्यक्रम भेटला असा त्याचा अर्थ झाला. मग कार्यक्रम संपण्यापूर्वी म्हणायचं असेल तर बिफोर द प्रोग्राम वॉज ओव्हर. आता या सेंटेन्स मध्ये का आपण अगोचा यूज करू शकतो तर ते आपण वापरून पाहू. जमत असेल तर जमलं आहे का नाही. ही कम्स अगो 6 o'clock म्हणता येणार नाही. एका विशिष्ट वेळेच्या पूर्वी, आधी जर म्हणायचं असेल तर आपण बिफोरचाच वापर करत असतो. तिथे ॲगो नाही चालत. आय स्टडी बिफोर द डिनर. यू कांट से आय स्टडी अगो द डिनर. कारण
अगोचा वापर फक्त एका स्पेसिफिक जो टायमिंग असतो त्याच्या पूर्वीच वापरत असतात. ते कोणता? तो सुद्धा टायमिंग कुठला असला पाहिजे? भूतकाळामधला. अ स्पेसिफिक टाइम इन द पास्ट. भूतकाळामधील एखाद्या वेळेच्या पूर्वी म्हणायचं असन तेव्हाच आपण अगोचा यूज करत असतो. ओके. आता विशिष्ट वेळेच्या पूर्वी बिफोर, डिनरच्या पूर्वी आधी बिफोर, प्रोग्राम संपण्यापूर्वी बिफोर. ओके. त्याच्यानंतर आता आपण अगो. अगो चा सुद्धा अर्थ होत असतो पूर्वी. ओके. किंवा आधी. स्पेसिफिक टाइम इन द पास्ट. एखादी विशिष्ट वेळ असेल किंवा भूतकाळामधील काही वर्ष आधी, महिन्यात. बघा, भूतकाळामधील 6च्या आधी असं म्हणायचं असेल तर नाही. 2 महिन्यापूर्वी, 2 हप्त्यापूर्वी, 4 हप्त्यापूर्वी, 15 दिवसापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 10 तासापूर्वी जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हाच आपण अगोचा वापर करत असतो. आता 2 वर्षापूर्वी जर म्हणायचं असेल तर बिफोर पण चालतो आणि अगो पण चालतो. भूतकाळामधील टायमिंगच्या आधी आपण अगोचा आणि बिफोरचा दोन्ही प्रेपोजिशन ऑफ टाइमचा वापर करत असतो. जसं विथ द हेल्प ऑफ आपण एक्झाम्पल आपण समजून घेऊ. जसं मी तुम्हाला 2 वर्षा आधी भेटलो होतो. सो आय कॅन से हियर आय मेट यू. मी तुम्हाला भेटलो होतो तर 2 वर्षापूर्वी. किती वर्षापूर्वी? 2 वर्षापूर्वी. मग इथं दोन्ही प्रेपोजिशन ऑफ टाइम चालतात. एक अगो पण चालते आणि बिफोर पण चालते. मग आपण दोन्ही याने घेऊ. आय मेट यू 2 years ago. आणि असं पण होतं आय मेट यू बिफोर 2 years. आय मेट यू बिफोर 2 years. मी 2 वर्षापूर्वी तुम्हाला भेटलो होतो. आणि आय मेट यू 2 years ago. मी 2 वर्षापूर्वी तुम्हाला भेटलो होतो. अर्थ सारखाच आहे. पण इथं दोन्ही चालत असतात. जेव्हा भूतकाळातील 10 वर्षापूर्वी, 2 महिन्यापूर्वी जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा बिफोर पण चालतं आणि अगो पण चालतो. पण इथे मात्र अगो 6 पूर्वी तो येतो असं जर म्हणायचं असेल तर अगोचं काम काही जमत नाही. जमतच नाही त्याचं भजन. फक्त तिथं काय एका विशिष्ट वेळेच्या पूर्वी किंवा आधी म्हणायचं असेल तर फक्त बिफोरला आठवायचं, अगोला नाही. ओके. तो ऑफिस मध्ये 9च्या पूर्वीच जातो. मग आता इथं 9च्या पूर्वी नाही मीच जातो तर पास्ट टायमिंग आहे का? हा नाही. आणि एक पर्टिक्युलर टायमिंग आहे 9च्या पूर्वी. तर अगो 9 o'clock असं म्हणता नाही म्हणूया. काय म्हणतो? बिफोर 9 o'clock. बिफोर 9. He goes to the office before 9 o'clock. Don't say. म्हणू नका. अगो 9 o'clock. ओके. भूतकाळातील एखाद्या विशिष्ट वेळेपूर्वी जर म्हणायचं असेल 2 वर्षापूर्वी, 3 महिन्यापूर्वी, 10 दिवसापूर्वी अशा प्रकारे जर म्हणायचं असेल अनेक टायमिंग असतो पण भूतकाळामधील असतो. ओके. 4, 5, 10 वर्षापूर्वी, फार वर्षापूर्वी ऐकलं असेल तर भूतकाळातीलच वेळेच्या आधी आपण अगोचा वापर करत असतो. आणि बिफोर भूतकाळातल्याही वेळेच्या आधी, प्रेझेंट मधल्याही वेळेच्या आधी आणि फ्युचर मधल्याही वेळेच्या पूर्वी किंवा आधी आपण वापर करत असतो. ओके. सो आय मेट यू 2 years ago और यू कॅन से आय मेट यू बिफोर 2 years. नो प्रॉब्लेम. ओके. दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊ. शी वॉज लिव्हिंग. ती राहत होती. शी वॉज लिव्हिंग इन मुंबई. ती मुंबईमध्ये राहत होती. आता मला असं म्हणायचं आहे का 5 महिन्यापूर्वी राहत होती. 5 महिन्यापूर्वी ती मुंबईमध्ये राहत होती. तर मी असं म्हणणार शी वॉज लिव्हिंग इन मुंबई. किती वर्षापूर्वी? 5 वर्षापूर्वी. आता 5 years ago. 5 years ago. So she was living in Mumbai 5 years ago. 5 years ago म्हणजे 5 वर्षापूर्वी. आता तुम्ही इथे असे म्हणू शकता she was living in Mumbai before 5 years.
5 इयर्स अगो म्हणा किंवा बिफोर 5 इयर्स म्हणा, सेम मिनिंग, म्हणजेच 5 वर्षापूर्वी असा अर्थ होत असतो. पण इथे नाही वापरायचं गण्या. ही कम्स अगो 6 o'clock नाही, एका पर्टिक्युलर टाइमच्या वेळेचं जे नाव असतं, एक वेळ दाखवलेलं असते पर्टिक्युलर टाइम, त्याच्या पूर्वी जर म्हणायचं असेल तर आपण वापरत नाही. त्याच्यानंतर थर्ड प्रेपोजिशन आहे आफ्टर. आफ्टरचा अर्थ होत असतो नंतर. हा बिफोरच्या अपोजिट आहे. ओके, बिफोर म्हणजे पूर्वी, एखाद्या वेळेच्या पूर्वी, आणि आफ्टर काय सांगत असतो, एखाद्या वेळेच्या नंतर. जसं बघू आपण एक्झाम्पल. तो रोज घरी 6 वाजता नंतर येतो. ओके, सो वी कॅन से ही comes home. He comes home after 6 o'clock. He comes home after 6 o'clock म्हणजे तो 6 वाजताच्या नंतर घरी येतो. ओके, आधी जर म्हणायचं असेल तर बिफोर 6 o'clock, नंतर म्हणायचं असेल तर आफ्टर 6 o'clock. आता एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या नंतर येतो असंही म्हणायचं असेल तर वापरतो. जसं टॉम कम्स आफ्टर. टॉम एखाद्या व्यक्तीच्या नंतर येतो असं म्हणायचं. टॉम कम्स आफ्टर गोपाल. गोपालच्या नंतर येतो. टॉम कम्स आफ्टर गोपाल म्हणजे टॉमची येण्याची वेळ नंतरची आहे, त्याच्या आधी कोण येत असतो, गोपाल येत असतो. आणि म्हणून म्हणतो का टॉम कम्स आफ्टर गोपाल म्हणजे टॉम येतो गोपालच्या नंतर, म्हणजेच गोपाल टॉमच्या पूर्वी येतो. मग बिफोर मध्ये आपण म्हणू शकतो की गोपाल कम्स बिफोर टॉम, असं पण म्हणता येईल तुम्हाला. ओके, तिसरं एखादं एक्झाम्पल घेऊ. गण्या प्रोग्राम संपल्यानंतर आला. लेकाने काहीच खाल नाही भेटलं, चटया पडून होत्या नुसत्या ना पात्राने. का भेटणार आहेस, का भेटणार आहे शिंगारे? कार्यक्रम संपल्यानंतर आला तू. कोण? गण्या. मग आता गण्या कार्यक्रम संपल्यानंतर आला म्हणायचं आहे तर मी कसं म्हणणार? गण्या केम आफ्टर द प्रोग्राम was over. है का नाही? गण्या केम आफ्टर द प्रोग्राम वॉज ओव्हर म्हणजे प्रोग्राम झाल्यानंतर. पत्राळी उचलाले आला. ओके, तर प्रोग्राम झाल्यानंतर म्हणायचं आहे तर आता इथं काय यूज करणार मी? आफ्टर. ओके, आफ्टर द प्रोग्राम वॉज ओव्हर, प्रोग्राम झाल्यानंतर. गण्या केम, गण्या आला. तर अशा प्रकारे आफ्टर, अगो अँड बिफोर प्रेपोजिशन्स ऑफ टाइम्स आपण वापर करत असतो. कन्फ्युज व्हायचं नाही. बिफोर एक विशिष्ट एक टायमिंग जो असतो त्याच्या पूर्वी होत असतो, पण अगो टायमिंगच्या पूर्वी म्हणायचं असेल तर आपण यूज करत नाही. एखाद्या वर्षाच्या आधी, महिन्याच्या आधी, दिवसांच्या आधी, तासांच्या आधी, ओके, हप्त्यांच्या आधी जर म्हणायचं असेल तर पास्ट मध्येच फक्त आपण अगोचा वापर करत असतो. त्याच्यानंतर आफ्टर जे प्रेपोजिशन ऑफ टाइम आहे ते जस्ट अपोजिट वापरत असतो. टायमिंगच्या नंतर, एखाद्या विशिष्ट टायमिंगच्या नंतर म्हणायचं असेल तर आफ्टर. जसं बिफोर आधी म्हणत असतो पर्टिक्युलर टाइमच्या पूर्वी, तसंच नंतर जर म्हणायचं असेल तर आफ्टरचा वापर करत असतो. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट बिफोर, अगो अँड आफ्टर प्रेपोजिशन ऑफ टाइम. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया परत नवीन प्रेपोजिशन ऑफ टाइम सोबत. टिल देन बाय अँड टेक केअर.